चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आपण जमलो आहोत की अमृता मॅडमनी जो कार्यक्रम घेतला, चेतना ते ब्रह्मांडापर्यंतची निर्मिती. तर हे खूप उच्च आहे की निर्मिती करायची आहे ब्रह्मांडापर्यंत. एवढ्या लेवलचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. तर ब्रह्मांड सुद्धा आपणच क्रिएट करत असतो आणि करत आहोत आणि करणार आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक क्षणाला ब्रह्मांडाची निर्मिती, नष्टता, मेंटेनन्स चालू असतं. ब्रह्मा विष्णू महेश जे म्हटलंय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे सदैव आपण पण प्रत्येक क्षणाला निर्माण होतो, नष्ट होतो आणि पालन पोषणही चालू असतं. तर हे दिसत नाहीये, पण ते सत्य आहे. तर सगळा सार जर एका शब्दात वाक्यात बसवायचं झाला अमृता मॅडमच्या कार्यक्रमाचा, तर दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, असं माझ्या आईने मला लहानपणापासून मनावर ठसवलेलं आहे आणि मला तसंच बघायची सवय आहे. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. तर हे जर वाक्य आपण लक्षात ठेवलं, तर अमृता मॅडमचा कार्यक्रम झाल्यानंतर एवढ्या मोठ्या खटाटोपीने तो घेतला. विषय अवघड असून तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला. त्याचा एकच अट्टाहास होता आपल्याला, की आपण संसारात जे अडकलेलो आहोत, आपल्याला जे अजून मन मानत नाहीये, ते थोडंफार मनाने पटावं आणि आपण ही जी उत्क्रांती सुरू आहे, त्याच्या पुढे अजून 4 पावलं आपण आहोतच. आपण सगळेच आहोत. कार्यक्रम अटेंड करणारे सगळेच आहेत. म्हणून तर कार्यक्रम अटेंड करताय आणि त्या कार्यक्रमांची चव तुम्हाला कळतीये. म्हणून तर तुम्ही येत आहात. तर ह्याचा 4 पावलं पुढेचा प्रवास होण्यासाठी हा कार्यक्रम अरेंज केला होता. म्हणून मग एक्झरसाइज दिली होती. आता अमृता मॅडम त्यांची एक्झरसाइज देतील. आपण एक छोटीशी घेतली होती शनिवार रविवारसाठी आणि त्याच्यावर काही जणांना बोलायला सांगितलं होतं. ते तर काही अवघडच नव्हतं बोलायला. अमृता मॅडम त्यावरही बोला. इतकी सोपी गोष्ट असून नावं किती आलीत बघितले ना तुम्ही? मग काय एवढे तुम्ही कष्ट घेऊन जर एक दोन विचारांवर बोलता येत नाही कोणाला, काय मुरतंय तुमच्या दृष्टिकोनातून? का असं होतंय हे पण तुम्ही सांगा आणि त्यांना थोडं मोटिवेट पण करा. हा, बोला अमृता मॅडम, सुरू करा धन्यवाद तुम्ही. हा. मॅडम. सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण थोडं इम्प्लिमेंटेशनसाठी म्हणून आजचा सेशन जो आहे त्याच्यासाठी आहे. बाकी रोज तर आपण ज्ञान घेतोय. आता ध्यान पण करायला चालू करू श्रावण महिन्यातलं. पण हे सगळं ज्ञान पण घेतोय, ध्यान पण करतोय, पण ह्या सगळ्याचा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन म्हणजे कृतीत उतरवणार आहे स्वतःच्या, तेव्हाच याचा सगळ्याचा उपयोग होणार आहे. तर आपण क्वांटम फिजिक्स शिकलो. म्हणजे मी माझा मोठेपणा अजिबात सांगत नाही, पण ह्या कन्सेप्ट माहीत होत्या सगळ्या आधीपासून. पण त्या आणखीन सोप्या किंवा ते व्हिडिओ शोधणं वगैरे ना, म्हणजे मी पूर्ण तो आठवडा म्हणजे त्या पीपीटी बनवायला आधी 15 दिवस चालू केलं होतं. आणि ज्या दिवशी म्हणजे ज्या आठवड्यात हा सेशन होता त्याच्या आधीपासून रोज रात्री मला 12, 1, 2 असे वाजायचे झोपायला. पुन्हा सकाळचा कार्यक्रम असायचा आणि कधी दुपारचं झोपायला मिळायचं नाही झोपायचं, हे चालूच होतं. तर फक्त एकच अट्टाहास तोच होता की तुम्हाला समजावं सगळ्यांना, ते जेवढ्या सोप्या शब्दात शब्दात सांगता येईल, जेवढे सोपे व्हिडिओ शोधता येईल, कारण व्हिडिओ जे आहेत ते तरी त्यातल्या त्यात कमी वेळात जास्तीत जास्त समजेल असे शोधलेत. नाहीतर त्याच कन्सेप्ट 2-2 तासाचेही व्हिडिओ आहेत. त्याच्यावरती 8-8 दिवस बोलण्या इतके, म्हणजे प्रत्येकाचे व्हिडिओ वेगवेगळे आहेत त्याच्यावरती. जर डीपमध्ये जाऊन शिकायचं असेल तर तसेही व्हिडिओ होते. पण ते प्रत्येक व्हिडिओ बघून कुठला उपयोगाचा आहे कुठला नाही आहे हे सगळं शोधण्यामध्ये वेळ जातच होता. पण सांगण्यामागचा उद्देश हा आहे की त्याच्या मागं म्हणजे ती एनर्जी आपल्याला देते. म्हणजे ठीक आहे, त्यातनं तुमच्यापेक्षा मला जास्ती फायदा झालाय, होतोय, होणार आहे. त्यामुळे मी केलेलं वाया जाणार नाही हे मला खात्रीनं माहिती आहे. पण जे केलं ते ग्रुपसाठी म्हणा किंवा केलं तर त्याचा काहीतरी उपयोग व्हावा ते केल्याचा. कशातनं होणार आहे तर ती एक्सरसाइज ऍक्च्युली मला द्यायला जमली नाही. मॅडमशी बोलणं झालं, माझ्या घरी पाहुणे होते त्यामुळं मला ते लॅपटॉपमध्ये होते, पीपीटी मध्ये मी सगळे प्रश्न पण लिहून ठेवले होते, जसे जसे पीपीटी करत होते, सेशन घेत होते तसं. पण मला तेव्हा जमलं नाही. तर मॅडम म्हटलं ठीक आहे, मी देते असाइनमेंट, तुम्ही नंतरच्या वेळी द्या. तर असाइनमेंट दिलेली आपल्याला शनिवार रविवारसाठी की क्वांटम फिजिक्स आपण शिकलो, क्वांटम जम्प शिकलो, क्वांटम टनेलिंग शिकलो,
क्वांटम एन्टँगलमेंट शिकलो आणि सगळ्याचा बेस असलेलं डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण बघितली. आपल्याला कण व्हायचंय की तरंग व्हायचंय, त्या कणामध्येही सूक्ष्म कण व्हायचंय की स्थूल कण व्हायचंय. ठीक आहे, आपण तरंगाला थोडं बाजूला ठेवूया, थोडा हायर लेवल झाली ती. कणाच्या दृष्टीनं ऑलरेडी आपण एक स्थूल कण आहेत शरीररूपी. तर आपल्याला जर सूक्ष्म कणापर्यंत झेप घ्यायची असेल, तर साध्या साध्या कृतींमधनं रोजच्या विचार करण्याच्या विचारसरणी जी आपली तयार झाली पॅटर्न, त्याला तर ऍटलिस्ट आपण बदलायला तयार आहे का आणि त्या दृष्टीनं आपण पाऊल उचलतोय का, त्या अनुषंगानं एक्सपेरिमेंट किंवा असाइनमेंट ज्या होत्या त्या मॅडमने दिल्या होत्या शनिवार रविवारी अभ्यास करण्यासाठी. तर दुर्दैव की खूप कमी जणांनी, म्हणजे ज्यांनी दिले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद की त्यांनी स्वतःवरती काहीतरी इम्प्लिमेंट केलंय आणि म्हणून ते बोलू शकणार आहेत आज. पण ज्यांनी नाही केलंय त्यांच्या बाबतीत दुर्दैव म्हणायला लागेल की एवढ्या हायर लेवलच्या कन्सेप्ट आपल्या समोर येत आहेत, म्हणजे आपल्या आत्म्याची कपॅसिटी तेवढी आहे म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. पण आपल्या बाजूने जे करायला पाहिजे ते आपण कुठेतरी कमी पडतोय, हाच एक त्यातनं अर्थ निघेल. दुसरी गोष्ट, ज्यांना भलेही वाटतं की करावं पण मला आपल्याकडे बरेच कारण, तर सगळ्यांकडे 100 कारणं असतात, 100 आकडा पण कमी पडेल. पण करायचं असेल तर आपण कुठूनही कसाही वेळ काढू शकतो. आणि क्वांटम फिजिक्स जे आहे ना, खूप फास्ट आहे. म्हणजे आपण बघितलं ना डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये तरंग किती फास्ट आहे, टेलिपॅथी कशी किती कमी सेकंदापेक्षाही, मायक्रो सेकंदापेक्षाही कमी कालावधी मध्ये होते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला वेळ आणि ठिकाण काही मॅटरच करत नाही, एवढ्या फास्ट स्पीडनं होते. मग आपण जर या क्वांटम कन्सेप्ट इम्प्लिमेंट करणार असू तर आपल्याला काय 2-2 तास लागणार आहेत का? हार्डली आपण ठरवलं बसून करायचं, तरी जेव्हा आपल्याला ती समजलेली असते तेव्हा ती करायलाही खूप कमी वेळ लागेल. फक्त ते करण्याची तयारी आणि ठाम दृढ विश्वास किंवा ठाम ठरवणं जे म्हणतो ना ते पाहिजे. तर त्या छोट्या एक्सपेरिमेंट दिल्या होत्या शनिवार रविवारसाठी. ज्यांनी केल्या असतील त्यांच्यासाठी धन्यवाद. ज्यांनी नाही केल्या ते अजूनही करू शकता, वेळ गेलेली नाही आहे. जितका आपण वेळ करू तितका आपल्याला वेळ लागणार आहे डेस्टिनेशनला, किंवा जे काही आपला शेवटचा पर्पज जो काही म्हणून सोलचा आहे तिथेपर्यंत पोहोचायला. मग लवकर पोहोचायचं आहे, वेळाने पोहोचायचं आहे, सहज पोचायचं आहे की त्रास सहन करून पोचायचं आहे, ते आपल्या हातात आहे. चॉईस आपल्याला दिली आहे, तर चॉईस आपण कुठली सिलेक्ट करू ते आपल्यावरती आहे. त्यामुळं ठीक आहे, जे करतायत त्यांना मिळेलच त्याचा बेनिफिट, नाही करतायत त्यांना त्याच्यातनं आत्ता नाही तर नंतर मिळेल. जे काही असेल ते प्रत्येकाचा सोल प्लॅन. पुन्हा तिथंही तेच आहे की आपल्या सवयींमुळे जर आपण डिले करत असू तर नुकसान आपलंच आहे त्याच्यात. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये मॅडमने दिलेलं असं होतं असाइनमेंटमध्ये की रोजच्या आयुष्यामध्ये आपण क्वांटम फिजिक्सच्या कुठल्या गोष्टी वापरू शकतो, निदानातले आपण आपल्या बिलीफ तरी चेंज करू शकतो का, किंवा रोज आपण जे काही चालता बोलता गोष्टी करतोय घरात तेव्हा आपल्या एक धारणा पूर्वीपासूनच्या परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत, त्याच्याऐवजी क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट जाणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय काय बदल करू शकलोय का, त्या अनुषंगाने आपण विचार केलाय का, आणि तो विचार केल्यावर आपल्याला काय फील झालं किंवा काय अनुभव आले, आले असतील तरी ठीक आहे, नसतील तरी ऍटलिस्ट आपण करायचा प्रयत्न तरी केलाय का, ह्याच्यासाठी त्या असाइनमेंट होत्या. तर ह्या बेसिक असाइनमेंट आहेत. थोडीशी ॲडव्हान्स लेवलची असाइनमेंट होती म्हणून मॅडम म्हटलं की नंतर तुम्ही घ्या म्हणून आजच्या ह्याच्यात ती सांगायची. तर एक असाइनमेंट अशी आहे, ज्यांनी ही ऑलरेडी मॅडमने दिलेली असाइनमेंट केली आहे त्यांच्यासाठी पुढची असाइनमेंट आहे म्हणेन मी. आणि ज्यांनी नाही केले त्यांनी आधी त्या असाइनमेंट करा. आणि आजची असाइनमेंट ज्यांनी नाही केले त्यांच्यासाठी पण बेसिक लेवलला सांगेन. तर असाइनमेंट अशी आहे की शाळेत असताना आपल्याला लहानपणी निबंध असायचे ना, की मी पंतप्रधान झालो तर, मी पोस्टमन झालो तर, मी चंद्र झालो तर, मी सूर्य झालो तर. बरोबर, तर तुम्ही काय करा त्या दृष्टीने जर क्रिएशन म्हणजे असाइनमेंट किंवा हे आपल्याला टास्क असा आहे की क्वांटम फिजिक्स आपण जाणून घेतलं, डबल स्प्लिट एक्सपेरिमेंट आपण जाणून घेतले, समजून घेतले. मग जेव्हा तरंगाच्या रूपात जातो तेव्हा आपल्याला काहीच शक्य नाही. आणि अहम ब्रह्मास्मी हे वाक्य प्रत्येकाला लागू होते, प्रत्येकाच्या आतमध्ये ती क्षमता आहे. मग जर मी पंतप्रधान झालो तर मी काय करेन, म्हणजे आत्ताचं जे काही आपण ते निबंधासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते. आपल्या शाळेत असे असायचे निबंधाचे विषय. तर आत्ता आपल्याला असाइनमेंट काय आहे की आपण जर ब्रह्म आहे किंवा झालो, क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्ट वापरून आपल्या आतमध्ये सगळ्या क्षमता आहेत त्याचा उपयोग करून आपण जर ब्रह्म झालो आणि आपल्याला जर सृष्टीची निर्मिती करायला सांगितली तर आपण ती कशी करू. यामध्ये आत्ताच्या सृष्टीशी रिलेटेड एकही कॉपी गोष्ट व्हायला नाही पाहिजे. म्हणजे जसं की आकाशात पक्षी उडतात आणि पाण्यात मासे पोहतात, ही ऑलरेडी आत्ताच्या आपल्या बाहेरचं 3D जग जे आहे पृथ्वीवरचं सृष्टी जी आहे त्याच्यामध्येही
आहेच ऑलरेडी. तर आपण जे जग निर्माण करणार आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट कॉपी होता कामा नये. मग असं असेल का की आकाशात मासे उडतायत आणि पाण्यात पक्षी पोहतायत, तर तेही वाईस वर्सा कॉपीच झालं. तर आपली क्रिएटिव्हिटी वापरून, आपली चॉईस वापरून, आपल्या क्षमता वापरून आपण कशा प्रकारची सृष्टी निर्माण करू हा विचार करायचा आहे. मग त्याच्यातही समजा हा म्हणजे खूप मोठा ब्रॉड झाला हा सब्जेक्ट, त्याच्यातही स्पेसिफिक जायचं असेल, कारण तो विचार करायला जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा मातीच्या कणापासून ते आकाशापर्यंतचा पंचमहाभूतांपर्यंतचा विचार करून मग निर्माण केली गेली. निर्माण करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे, की ती बारीक बारीक विचार करायला लागतो. फॉर एक्झाम्पल, एखादा पिक्चर तयार करायचा असेल, जो जो रायटर असतो त्याला सगळ्या गोष्टी लिहायला लागतात. त्याच्या आजूबाजूचं वातावरण काय, आवाज कसला असला पाहिजे, मग डायलॉग काय असले पाहिजेत, मग त्याचे हावभाव काय असले पाहिजेत, असे कट कट करत म्हणजे छोटे 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 पार्ट एकत्र करून एक मोठा 2 तासाचा पिक्चर तयार होतो, बरोबर. तर मग ही सृष्टी निर्माण करायला काय काय किती बारीक विचार केला असेल. मग आपल्याला आता ठीक आहे, ब्रॉड लेवलनी जर विचार केला, सृष्टी निर्माण करायला दिली तर आपण कशी करू, हा तसा बघितला तर खूप मोठा टास्क आहे. तर त्याच्यातला छोटा पार्ट आपण एखादा घेऊया, की एक सिस्टीम म्हणजे आपल्याला आता शिक्षण मंत्री केलं, किंवा पूर्ण सृष्टीमध्ये, ना फक्त भारतात नव्हे किंवा अमेरिकेत नव्हे किंवा कुठल्याही देशात नाही, पूर्ण पृथ्वीवरती जर एज्युकेशन सिस्टीम आणायची असेल तर आपण ती एज्युकेशन सिस्टीम कशी निर्माण करू. आत्ताचं आहे त्याला काहीही कॉपी न करता आपल्या ॲडव्हान्स ॲबिलिटी किंवा क्रिएटिव्हिटी वापरून आपण ते लिहिण्याचा किंवा काय म्हणू, निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा टास्क आहे. मग कोणी शिक्षण म्हणजे एज्युकेशन सिस्टीम घेईल, कोणी आर्थिक घेईल म्हणजे फायनान्शियल सिस्टीम घेईल, कोणी पॉलिटिकल सिस्टीम घेईल, कोणी काय म्हणू आपण मरीन सिस्टीम म्हणजे पाण्याखालची सृष्टी घेईल, कोणी खगोलशास्त्रातली सृष्टी घेईल. असं प्रत्येकाने एक एक विषय घेऊन त्याच्याबद्दल आपण कशी निर्मिती करू त्याची, आत्ताच्या सृष्टीबरोबर त्याचं काहीही कॉपी होता कामा नये, वेगळं असलं पाहिजे. विचार करायला गेला तर खूप बारीक विचार करायला लागेल, पण जर आपण तो करू शकलो आणि निर्माण केली तर आपल्या मधली जी चेतना आहे ती किती वाढेल, किंवा काय क्षमता आहे त्याची ती आपल्याला कळेल. हा टास्क आहे. जर तुम्हाला याच्यात कळालं नाही, अवघड वाटतंय, काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. हा टास्क आहे आपल्याला पुढचा, क्वांटम फिजिक्स शिकलोय त्याचा उपयोग करण्यासाठीचा. तर ग्रुपवर तुम्ही कुठली सिस्टीम घेणार आहे, ज्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, एक्सपेरिमेंट करायचे, असाइनमेंट करायचे, स्वतःची चेतना वाढवायची आहे, त्यांनी कुठला टॉपिक घेणार आहे ते ग्रुपवर लिहिलं तर रिपीट होणार नाही. किंवा इवन सेम टॉपिक घेऊन बाकीच्यांनी केलं तरी चालणार आहे, कारण प्रत्येकाची चेतना वेगवेगळी आहे, प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी असणार आहे. त्यामुळे रिपीट जरी झाला तरी काही हरकत नाही आहे. प्रत्येकाची चेतना वेगळी असणार आहे, क्रिएटिव्हिटी वेगळी असणार आहे. तरीही तुम्हाला वाटत असेल की वेगळं असावं तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता कुठला विषय तुम्ही घेणार आहेत ते. जे कोणी या असाइनमेंटमध्ये सहभाग घेणार आहेत त्यांच्यासाठी हे आहे. मी तर विनंती करेन की जेवढे जास्त जण व्हाल सहभागी, तेवढं प्रत्येकाच्या चेतनेसाठी वरच्या पुढच्या लेवलला जायला मदत होईल. आणि पुढचा प्रोग्राम आहे तो आता तुम्हाला या टास्कवरनं कळलं असेल काय असेल ते. अशा पद्धतीचा ह्याच्या पुढची लेवल म्हणू शकतो आपण, तसा असणार आहे. कारण आपणच निर्माते आहे, वी आर अ क्रिएटर. आणि आपल्याला ते क्रिएट करायचं आहे. आपल्याकडे ती जर अथॉरिटी दिली असेल तर का नाही वापरायची आपण ती. तर हे ऑलरेडी आपल्याकडे होतं, फक्त आतापर्यंत आपण झोपलेलो म्हणा किंवा तेवढी जागृत अवस्था नव्हती आपली. आता आपल्याला कळतंय. आता आपण क्वांटम फिजिक्स जाणून घेतलंय किंवा आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. तर निदान आत्ता तरी आपण त्याचा लाभ किंवा ती संधी, ती अपॉर्च्युनिटी आपण घेतली पाहिजे आपल्याच उन्नतीसाठी, आपल्याच चेतनेच्या वाढीसाठी. तर धन्यवाद. कोणाला काही प्रश्न शंका असेल या टास्क बद्दल तर तुम्ही विचारू शकताय, किंवा मॅडम तुम्हालाही काय सांगायचं असेल याच्याबद्दल तर सांगू शकता. सगळ्यांना समजलंय का काय करायचंय? काही प्रश्न असतील तर विचारा मॅडम ना. माया देसाई मॅडम, समजलं का तुम्हाला? अंजली कोळपकर मॅडम, समजलं का? हा ताई, मला समजलं. मी प्रवासात आहे, ऐकतेय. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. समजलंय, पण म्हणजे जर म्हणजे विचार येत नाहीये की तुम्ही कसा विचार करताल. म्हणजे असं समजत नाहीये. कळतंय पण वळत नाही, असं होतंय. आपल्याला काय हवंय? समजा पॉलिटिक उदाहरण घेऊ. पॉलिटिक्स मध्ये आपल्याला काही नकोय.
पहिल्यांदा आपले नवरे टीव्ही बघत बसले ते नकोय, बरोबर आहे का? तुमचा नवरा नाही बघत पॉलिटिक्स? नाही, म्हणजे मला कळलंय इफ आणि एल्स कंडिशन लावायचंय. उदाहरण मी ते देते, आपण उदाहरण दोघांनी देते. उदाहरण घरातूनच सुरुवात करायची. समजा पॉलिटिक्स, मग घरातल्या लोकांचं काय आवडत नाही पॉलिटिक्स रिलेटेड? पेपर वाचत बसणं, मोबाईलवर बातम्या बघत बसणं, टीव्हीवर बातम्या बघत बसणं. मग आपण क्रिएटर आहे. मी क्रिएटर असेल तर मी पहिल्यांदा नेटवर्क गुगल सगळं बंद करून टाकेल, वायफाय बंद करेल. पूर्वी नव्हतं का इंटरनेट, कुठं होतं आपल्याला? पहिली स्टेप इंटरनेट बंद, म्हणजे मुलांचे मोबाईल बंद होतील आणि टीव्हीवरचे बरेच प्रोग्राम बंद होतील. दुसरं पॉलिटिक्स खलास, ते तर होणारच आहे आता. सगळ्या जगामध्ये पॉलिटिक्स खत्म होणार आहे. एकच पार्टी राहणार आहे, ती पण कंट्रोलरच्या हातात राहणार आहे. आता बघा पार्ट्या संपत चाललेले आहेत. बऱ्याच पार्ट्यांचं अस्तित्व नामोनिशान कमी होत चाललंय. मग इथे विचार करायचा आहे आपल्याला, आणि हे सगळं होणारच आहे. पण आपण हे का करायचंय? आपण केल्यामुळे खूप त्याच्यात फास्ट स्पीड होणार आहे. भराभर या गोष्टींना स्वरूप येणार आहे. उदाहरणार्थ आजार घ्या. आजार, आजाराबद्दल आपल्याला काही नकोय, आपल्याला आजारच नकोयत. औषधं पण नकोयत. पूर्वी कुठं होती औषधं? बरं, आता आपल्याला पैसा घालावा लागतो, वन भटकावं लागतं याच्याकडनं त्याच्याकडं, डायग्नोसिस नीट नाही, पैसा पण खूप, ऑपरेशन शिवाय तर काही सांगतच नाही डॉक्टर. हे सगळं नकोय. मग ते आपण पेरायचं ना, म्हणजे लिहून काढायचं. समजा आता आजारांबद्दल काय काय नकोय आपल्याला. आपली इम्युनिटी बूस्ट हवी, आजार कमी पाहिजेत. असं कसं पॉइंट लिहून काढायचे. आणि असं मॅडमनी एक्झाम्पल दिलेत सेक्टरचे, असं काही नाही की तेच सेक्टर घ्यायचे. उदाहरणार्थ घराच्या किमती खूप आहेत, किंवा सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालंय, मग ते घ्या. मग निसर्ग कसा असेल, किती पाणी छान निखळ असेल, पाण्यासाठी वन भटकावं नाही लागणार खेडेगावातल्या लोकांना. लाईटसाठी बघा तुम्ही, कित्येक विलेजेस मध्ये आजही लाईट नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला कुठं वेदना वाटतायत तुमच्या अंतःकरणाला, तो विषय घ्या आणि तुम्ही काय ते बदलाल. जसं स्वतःजवळ क्रिएटरची शक्ती आहे आणि आपण केवळ हे व्हायब्रेशन लेवलला, आपण केवळ हे विचार सोडल्याने या काही एनर्जी नष्ट होणार नाहीये. आपण हे ब्रह्मांडासाठी पेरण्याची कामगिरी करत आहोत आणि ती योग्य ठिकाणी ऊर्जा आपण लावणार आहोत. जी आज आपण घरामध्ये लावत आहोत, ती सगळ्या लोकांसाठी आपण लावणार आहोत. आणि त्यामुळे हे सगळं क्रिएशन होणारच आहे. असं नाही की आपल्यामुळं काय होणार आहे, होणार आहे. आपणच सगळं हे करत आहोत, लक्षात घ्या. म्हणून आपलं एक सदिच्छा प्रार्थना असते, सदिच्छा हे असतो ना मेसेज. तशा रीतीने आपल्या ग्रुपनी हे 4 सेक्टर जरी कोणते घेतले, 4 10 40, खूप काही होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तर आपण हे सगळं सामूहिक चेतना पेरतोय. आता स्टारसीडचा जो कार्यक्रम सांगितलाय आपल्याला घ्यायचा आहे, तो पूर्ण प्लॅनेट लेवलवर कामगिरी आपण करू शकतो. असं काही नाहीये. आपल्या व्हायब्रेशन विचारांनीच सगळी निर्मिती होत असते. विचारांनीच निर्मिती होत असते. आपलं आयुष्य सुद्धा आपणच क्रिएट करतोय. हे जे आपले नवरे दिसतायत, मुलं दिसतायत, हे आपण तर क्रिएट करतोय ना, रोजच आपण क्रिएट करतोय. हे शिकलो ना आपण कार्यक्रमात, कोण क्रिएट करतोय? आता त्याला बायोलॉजिकल सेक्स्युअल संबंध हे सुद्धा लागणार नाहीयेत पुढे पुढे. लागणार आहेत का अमृता मॅडम? काही युट्यूब चॅनलवरती म्हणतायत, तसं माहिती नाही, मी विचार केला नाही त्याच्यावरती एवढा. नाही, पूर्वी बघा ना रामायण महाभारतात काय होतं. हा, सूर्याच्या ऊर्जेत मग व्हायचे. मग होणारच आहे ते. सूर्यपुत्र क्लोनिंग कर्ण. झालं मॅडम, असं काही करता. युट्यूबचा काही संबंध नाही इथे, तुमच्या ब्रेनचा संबंध आहे. बघा क्लोनिंग सुद्धा आहेच की नाही, क्लोन्स तयार आहेत की नाही, आजूबाजूला क्लोन्स आहेत की नाही. मग हे सगळं पॉसिबल आहे. आपल्याला माहितीये, आपल्याला लादलंय म्हणून तसं आहे. पण पूर्वी रामायण महाभारतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बाण जायचे, हत्यारं जायची. मग आता तसं होतच आहे ना, चाललंच आहे जग आता तिकडं. विचारांनी होतंय, तेव्हा बाण मारायचे, आता नुसतं हा, शब्द फेकला तरी होतंय असं. हो, अजून विचारांनी ऍडव्हान्स लेवलचं आहे. हो. अजून ऍडव्हान्स लेवलला चालली ऊर्जा सगळं. आपल्याला फक्त लिमिटेशन आहे आपल्या कल्पनांचं.
आपण किती उच्च कल्पनांनी भरारी घेतो एवढंच लिमिटेशन्स आहे कल्पना शक्ती. तर आता तुम्ही म्हणजे पूर्वी निबंध लिहायचंच की मॅडमनी सांगितलं ते. मला पंख असते तर आता तेही शक्य आहे. हो. आपण उडणार आहोत सांगितलं मी तुम्हाला. पण इथे विश्वासच नाही निर्माण केला तर काहीच नाही होणार मग. आपण जसं हे पेरायला लागू ना आजूबाजूला तसं या शक्यता वाढत जाणार आहेत. आपण आता सध्या बिलीव ठेवत नाही पण हळूहळू बिलीव ठेवायला लागलं तेवढी चेतना पेरली गेली की आपोआप आपण उडू लागणार आहे. कारण ग्रॅव्हिटी कमी होत चालली ना. ग्रॅव्हिटी कमी होत चालली तर कोण तुम्हाला जमिनीला धरून ठेवणार आहे? कोण नाही धरून ठेवणार. वर फ्लोटिंगच राहणार आहे आपण लक्षात घ्या. यानामध्ये नाही का फ्लोटिंग राहत केस सुद्धा वर उडतात मग केसाला तरी खाली येता येतं का? मग आपल्याला कोण खाली आणणार आहे? हे सगळं चाललंच आहे सुरूच झालेलं आहे. तुम्ही बघा जमिनी सुद्धा दुभंगतायत. घराच्या घर जमिनीत चाललीत. सगळं काही व्हायला लागलंय. पाऊस पण किती चाललाय बघा बाकीच्या राज्यांमध्ये बघताय का नाही तुम्ही बातम्या? तर आपल्याला खूप छान छान गोष्टी करायच्या आहेत आपल्या कल्पनांच्या द्वारे. सुषमा मॅडम कळलं का? आले मॅडम? मॅडम हो. तर खूप एक बारीक विषय पण घेऊ शकतो म्हणजे आपलं शरीर कसं पाहिजे, मेंदू हो एक एक अवयव पण घेऊ शकतो. मेंदू कसा असावा, डोळे कसे, आपणच निर्मिती म्हणजे छोट्या छोट्या ह्याच्यातनं विचार म्हणजे आता अंजली मॅडम म्हटल्या तसं की कळालंय फक्त कसं करायचं कळत नाही तर एक थोडं 5 मिनिटं बसायचं शांत आणि क्वांटम फिजिक्स वापरायचा या अनुषंगाने आपण ज्या ज्या एक्सपेरिमेंट जाणून घेतलेत समजून घेतलेत त्याचा उपयोग कुठं कुठं आपल्या समजा एक अवयव घेतला त्या अवयवाला पकडून जर ती क्वांटम फिजिक्स वापरायचं झालं तर कुठे कुठे वापरू आपण असं छोट्या छोट्या ह्याच्यातनं सुरुवात केली तर आपण सृष्टी पण निर्माण करू शकणार आहे म्हणजे जे मगाशी सांगितले एक्झाम्पल तेही करू शकणार आहे. तर थोडं शांत त्या विचारांना घेऊन शांत बसून विचार करायला लागेल वेळ द्यायला लागेल त्याला थोडा. जेवढी आपण वेळ देतो म्हणजे काय फोकस करतो म्हणजे काय त्याला एनर्जी देतो जेव्हा एनर्जी देऊ तेव्हा ते सुचायला लागेल हळूहळू. त्यामुळं कळालं असेल की हा टास्क ही असाइनमेंट तर थोडा वेळ रोज एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्याच्यासाठी देऊन किंवा काही काम करता करता जरी आपण इतर वेळी बाकीचे विचार करत असतो त्याच्याऐवजी हा विचार करायला चालू केलं तर आपली एनर्जी तिथे फोकस होईल आणि आपल्याला सुचत जाईल एक एक. पण साधं आपण स्वयंपाक ठरवल्याशिवाय नाही होत. करायला लागतो ना आपल्याला तिथे पण विचार करा. हा या स्वयंपाकाच्या ऐवजी काय मला तर नेहमी असं वाटतं गोळ्या निघाव्यात खाण्याच्या सुद्धा. खाण्याची गोळी, आंघोळीची गोळी, ध्यानाची गोळी. कल्पना रंगवायला काय हरकत नाहीये ना तुम्ही करा ना. मॅडम मी एक बोलू आपोआप का? बोला की बोला सगळे बोलू हा, शकतात. तुम्ही स्वयंपाकाचं गोळी घ्यायची म्हणतात ते मी म्हणते की जसं त्या पिक्चर मध्ये दाखवलं होतं एलियनला फक्त धूपची गरज होती तसं आपण सूर्यप्रकाश किंवा जर निसर्ग खूप छान बहरला तर त्या फुलांच्या सुगंधाने सुद्धा आपलं पोट भरू शकेल असंही होऊ शकतं. येस हा एक्झॅक्टली असंच आपल्याला विचार करायचे आत्ताचा टास्क तसाच आहे. बरोबर छान आहे आहे तसाच विचार क्रिएटिव्हिटी. करा. उन्हाने होणारच आहे ऍक्च्युली हा चाललंच होतं पण तिकडे कित्येक लोक उन्हावर जगतायत. येस. तर मग तर हे जे करा सुचतंय ते छोटे सांगा. हा हो हे जे काय क्रिएटिव्हिटी आहे आता अर्चना मॅडम सांगितली तसे प्रत्येकाला विचार केल्यावरती सुचेल काहीतरी वेगळं तर ते आपल्याला ग्रुपमध्ये म्हणजे काय म्हणू बीज पेरायचं आहे जसं आपण हे करत जाऊ ना बोलत जाऊ तसं आपला विश्वास बसायला लागेल आणि विश्वास बसायला लागेल तसं खरं आपण क्रिएट करायला लागू व्हायला लागेल आपल्या खरोखर आपल्या तसं. आपल्या आपल्या लेवलवर विचार करा आधी मॅडम घरापासून मला एक विषय स्वतःपासून. सुचल्यासारखं वाटतंय. काय आपण रिलेशन पण चेंज करू शकतो ना हो जे टॉक्सिक रिलेशन हो हो त्याच्याबद्दल पहिले प्रेरणी करायची असं मला वाटतं. मला तर आणि वाटतं समोरच्या पहिल्यांदा लोकांना तर एवढं रिलेशनशिप मला सांगायचंय मला लोकांना तर देऊन काय करायचं ते करा. मला असं मॅडम वाटतंय की आपण लहान मुलं झालं पाहिजे म्हणजे त्यांची विचारशक्ती जशी असते आपण तसा विचार करू लहान मुलांसारखा विचार करावा कल्पनाशक्ती लागेल. जास्त असते हो. हो हा ते आणि खूप मॅडम छान कल्पना करतात ते. मॅडम आपण जे रिलेशनशिप म्हणतो ना त्याच्यामुळेच आपण जास्त बंधनं घालून घेतो आपल्याला कारण ही सासू आहे ही जाऊ आहे ही नणंद आहे त्याच्या दृष्टिकोनातून पाहून आपण त्यांच्याशी तसं वागतो ते पण नकोय एक्झॅक्टली नातेसंबंध पण नकोय. ते नको असं नाही नको ते नाही. बदललं पाहिजे म्हणजे नकोय प्रेम म्हणजे निर्माण झालं वन्य सगळ्यांबद्दल एकच भाव पाहिजे असं मग पाहिलं. आपण याच्या पाहिजे. आधी बघितलं ना ते आत्म्याच्या लेवलला बघायचं शरीर लेवलला बघायचं बंद केलं की आपोआप हे हो बाकीचे हा बरोबर क्रॅश हो येतात. तेच मला हो म्हणायचं आहे की आपण तो विचार पेरायचा की सगळे आपणच आहोत
त्यामुळे दुसऱ्याबद्दल द्वेष आणि असं म्हणजे दुष्टपणा वगैरे असं मनात येणारच नाही, असं की आपणच ते ब्रह्म आहे किंवा समोरची व्यक्ती पण आपणच आहोत. वननेसचा भाव क्रिएट करायचा कंटिन्युअसली, असं मला वाटतं. हो. ठीक आहे. काय कशा पद्धतीने जायचे अमृता मॅडम पुढे? यांनी आधी विषय लिहायचा आहे का काय करायचंय? हा विषय घेतला तर बरं पडेल, म्हणजे तुम्हाला ते विचार करायला विषय पण जे कोणी लिहा आधी आणि मग लिहा, हो ना? हा हा बरोबर. आता समजा अर्चना मॅडमने जसं सांगितलं की अन्न पदार्थ किंवा शरीर पोचण्यासाठी अन्न गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेटेड त्यांनी कल्पना किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी काय आहे, फुलांच्या सुगंधानं पण शरीराचं पुष्टीकरण होऊ शकतं. मग कशा टाईपच्या, तर फुलांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्या सुगंधांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. मग आता जसं आपण खातो काही पदार्थ, फळं खाल्ली की त्यातनं फ्रुक्टोज मिळतं, पण साखर खाल्ली की त्यातनं फॅट वाढू शकतं, बरोबर. तशा पद्धतीनं तुम्ही आणखीन मायन्यूट लेवलला जाऊन विचार करू शकता. तसं आपण प्रत्येकाने एक एक सब्जेक्ट घेतला, मोठा घ्यायची गरज नाही, छोट्यापासून सुरुवात केली तर आपल्याला ते सुचत जाईल. जेव्हा आपण घेऊ ना तो विषय तेव्हा सुचत जाईल, आणि मग विषय लिहा ग्रुपवरती, आणि त्या पद्धतीनं तुमच्या तुमच्या बाजूनी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वहीमध्ये लिहायला चालू करा. आणि जेव्हा त्याच्यावर विचार करून संपेल किंवा तुम्हाला वाटेल की हा मला अजून ह्याच्यापेक्षा जास्ती अजून तरी काही सुचत नाहीये, तेव्हा जेवढं काही लिहून झालंय त्यातलं पुन्हा एकदा तुम्ही वाचून त्याचं काय म्हणू स्क्रीनिंग करून ग्रुपवर पाठवा. असं प्रत्येकाने एक एक विषय घेऊन आपल्या बाबतीत करायला सुरुवात करायला हरकत नाही. येस, स्मिता मॅडम बोलायचं ना, अनम्यूट करू शकता. हा नमस्ते मॅडम. थोडे विषय जर दिले की कुठले घ्यावेत तर ते जरा बरं पडेल. आणि क्वांटम फिजिक्स आता मी सकाळचा तुमचा नाहीच म्हणजे अटेंड करता आला मला मॅडम कार्यक्रम, पण ठीक आहे मी लिहू शकते, नो प्रॉब्लेम. म्हणजे लेटिंग गोचं मी आत्ताच एक पुस्तक वाचलं, त्याच्यातच बरंच आलेलं आहे, असं काही हे नाहीये. परंतु जर विषय दिले तर लिहू शकते. आणि ठीक आहे, क्वांटम फिजिक्स म्हणजे तुम्ही म्हणता विज्ञान आधारित आपण लिखाण करायचं आहे तर करू शकतो, नो प्रॉब्लेम, तसं काही नाही. तर थोडे विषय दिले आणि त्याची हे किती असावी म्हणजे लिखाणाची, म्हणजे जसं आपण म्हणतो मॅडम म्हणलं ना आता की निबंध, तर किती लिहावं हा एक म्हणजे मला विचारायचं होतं, म्हणजे ते किती ह्याला काही लिखाण असावं. लिमिटच नाहीये. हा, क्वांटम फिजिक्स म्हणजे लिमिटलेस, ओके. अमर्यादित. सो इथं मर्यादाच नाहीये कशाला. दुसरी गोष्ट, विषय देण्यापेक्षा तुमच्या तुमच्या प्रगल्भतेनं क्रिएटिव्हिटीनं तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्ही जास्ती लिहू शकाल मी देण्यापेक्षा, असं मला वाटतंय. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठली गोष्ट बदलावी किंवा तुम्हाला हवी तशी निर्माण करण्याची तुम्हाला जर दिली अथॉरिटी, हा, अधिकार, तर म्हणजे तुम्ही कशी बदलू शकाल ते रिलेशनशिप आता घ्यायचं. जसं मॅडम म्हणल्या की हा, घरातूनच आपण म्हणजे हा की बाबा येस रिलेशनशिप मेंटेन करणे रिलेशनशिप किंवा मध्ये पण तुम्ही स्पेसिफिक जाल तर नवरा म्हणून रिलेशन कसं असावं, तुम्ही कशा हा. पद्धतीने त्याला क्रिएटिव्ह बनवू शकता. जसं हम्म. अवयवांचं सांगितलं, शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या अवयवाबद्दल लिहू शकतो. जसं अर्चना मॅडमने सांगितलं खाण्याच्या बद्दल, जसं सुगंधाने पण आपण पोट भरू शकतो, तसं आणखीन पण बाकीचे आहेत ना. नुसतं आपण कुठेतरी बघितलं तरी आपलं पोट भरेल असं पण आहे. सुगंध म्हणजे त्यांनी नाकाचा इंद्रियाचा वापर केला, आपण डोळ्यांचा वापर करून आणखीन क्रिएटिव्हिटी, असं प्रत्येक एक एक सब्जेक्ट आपल्या आवडीनुसार घेऊन केलात तर जास्ती तुमचं तुम्हाला लिहिता येईल दुसऱ्यांनी विषय सांगण्यापेक्षा. म्हणजे विचार करायला तिथूनच सुरुवात होईल की कुठला सब्जेक्ट घ्यायला पाहिजे ते. ओके, चालेल मग मॅडम. पॉल्युशन लिहू शकता. हा. पॉल्युशन वाला काय आपलं कसं हवंय. प्रदूषण. मी काय म्हणेल की क्रिएटिव्ह आयडियापेक्षा कसं असायला हवं यावर फोकस करा. की समजा हम्म. पॉल्युशन, तर पॉल्युशन मध्ये क्रिएटिव्ह आयडिया पेक्षा की पॉल्युशन कसं हवंय आपल्याला, किती स्वच्छ सुंदर सगळं हवंय, रस्त्यावर कशी स्वच्छता हवी आहे, ऑटोमॅटिक कचरा कसा नष्ट होईल, ऑटोमॅटिक रस्ते कसे स्वच्छ राहतील, गरिबी आपण भिकारी भिकारी बघतो त्यांचे काय नष्ट होतील, ते सगळे नष्ट होतील म्हणजे की कोणी पण गरीब मॅडम राहणारच नाही. माझं थोडंसं असं म्हणणं आहे की या गोष्टी तरी 5D किंवा उच्च चेतनेला गेल्यावर राहणार, म्हणजे रस्ते काय आणि पोल्युशन म्हणा किंवा हे हा, बाकी गरिबी वगैरे हे राहणारच नाहीये, तर त्या लेवलला विचार नाही करा. सगळंच होणार आहे ना, आपल्याला तेच तर पेरायचंय ना, आपल्याला पेरून पेरून तर करायचंय ना. आपला पर्पज काय आहे की निर्मिती, ब्रह्मांड निर्मिती, बरोबर. मग हम्म. निर्मिती कशी हवी आपल्याला, स्वच्छ सुंदर हवंय ना. मग अन्नाचं सुद्धा होणारच आहे की अन्नाची गरज लागणारच नाहीये नंतर. पण आपणच आता अन्नासाठी म्हणजे पैशासाठी सगळं हे चालू आहे ना, म्हणून आपण अन्नाची गरज राहणार नाही म्हणतोय ना. हम्म. तसंच गरिबी पण जाणार आहे, तर आपण या चेतनाच पेरायच्यात ना. गरीब कोणी रिओलेशन राहणारच होण्यासाठी, नाहीये. हा बरोबर आहे, रिओलेशन मग होण्यासाठी सगळीकडे आतापासूनच हे स्वच्छता राहणारच आहे.
अस्वच्छ काही राहणारच नाही. हे आपण पेरूनच होणार आहे. किंवा एन्व्हायरमेंट मध्ये काय चाललंय सध्या, खूप उष्णता, खूप पाऊस, किंवा काही ठिकाणी पाऊसच पडत नाही, मग त्यांना पाणी मिळत नाही, पिकांचं नुकसान चाललंय, झाडांचं नुकसान चाललंय. शेतीविषयी पण घेऊ शकतो, बरोबर. मग हे सगळं आपण घेऊ शकतो ना. हम्म. ग्लोबल म्हणजे शेतीविषयी पण. ह्याच्यावरती मॅडम घेतला तरी चालेल ना? ग्लोबल आत्ताचं जे चालू आहे त्याच्यावर नाही, घेते मग मी विषय. ओके. हो. सगळं घ्या, फक्त आपल्याला स्वच्छ सुंदर सगळं पेरायचेत व्हायब्रेशन, हे लक्षात घ्या. मला थोडा वेळ जावे लागेल. कोण म्हणतंय? कोणाचा मेसेज आहे तो? सुवर्णा मॅडम. सुवर्ण मॅडम, तुमच्या जाऊबाईंना नंबर घ्यायला कधी लावणार आहात तुम्ही? प्रत्येकाने ज्यांना जोडलंय त्यांची काळजी घ्या. आपल्या जवळचे असून सुद्धा सगळं मंगलधेंवर सोडून देताय तुम्ही, असं करू नका. त्यांना आणि नंबर किती दिवस तुम्हाला सांगायचं नंबर घाला मॅडम? फॉर्म भरला का तुम्ही? किस्ती मॅडम. हॅलो, हा मी फॉर्म भरते मॅडम. आज माझे मिस्टर दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे मला भरता नाही आला फॉर्म. बरं, भरते ठीक मी. आहे, ठीक आहे. ठीक आहे, हो. चालेल. हा. हा, चालेल. मला वाटतं आज कोण बोलणार होते त्यांना द्यायचंय का? हा, त्यांना कोण बोलणार आहे? अनुजा मॅडम नावं तुम्हाला दिले त्यांनी. मी बोलू? अनुजा मॅडम, कोणाला बोलायचंय? हा, बोला. अनुजा मॅडमच बोलतात. हा, बोला. मग या लोकांचं सुरू करू आपण. तुमचं नेटवर्क थोडंसं कमी. व्हिडिओ ऑफ करते कारण माझं नेटवर्क. हम्म. आता तुमच्या येतोय? घरात नेटवर्क जागा बघून घ्या, नाही तर कार्यक्रम कसा घ्याल मग? हा, बोला मॅडम. होय, अलीकडेच जरा जास्त येतोय, चॅलेंज येतोय नेटवर्कचं. हा, मॅडम, जो क्वांटमचा आपला जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये जो टास्क दिला होता तुम्ही, की रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कसा विचार करणार आहे किंवा त्या क्वांटम फिजिक्सचा कसा वापर करणार आहे. तर म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा मी कसा विचार केला, 2 गोष्टींसाठी तो मी विचार केला. पहिली गोष्ट म्हणजे मला ना म्हणजे एखादा मच्छर वगैरे किंवा डास दिसला तर अनुजा मॅडम, लगेच तो नुसता. असाइनमेंट वर बोलताय का अनुजा मॅडम? नाही, क्वांटम फिजिक्सच्या रोजच्या जीवनातलं बोलते. होय, त्या असाइनमेंट बद्दलच बोलतात. असाइनमेंट दिली त्यावर बोलताय का? होय मॅडम, हा, त्याच्यावर तुम्ही बोलतात. जी दिलेली असाइनमेंट. हो. रेकॉर्डिंग बंद करा, सुरू करा. रेकॉर्डिंग बंद करा सुलक्षणा मॅडम, आणि दुसरं सुरू करा. मला स्पॉटलाइट द्या, म्हणजे स्क्रीनवर काहीतरी दिसेल. हे रेकॉर्डिंग